निवडणूक कोणतीही असो, महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपासाठी होणारी रस्सीखेच आणि त्यानंतर होणारी दिल्लीवारी हे समीकरण पक्कं झालंय. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होतीये. नाशिक, संभाजीनगर आणि पुणे या 3 जागांवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये जागांवरती तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीला तिन्ही पक्षाचे नेते सुद्धा उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या 3 जागांची मागणी केलेली असून शिवसेनेला देखील अधिकची जागा मिळायची. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जागांवरती तोडगा मुंबईमध्येच निघणार असल्याचं स्पष्ट केलंय. भूमिका येते की जिथे आमच्या जागा जास्त आहेत तिथे आम्हाला नक्कीच विधान परिषदेची सीट मिळाली पाहिजे आणि अगदी जे सकारात्मक चर्चा झाली आहे तसं होईल. आम्ही 3 जागांसाठी मागणी केलेली आहे आणि नक्कीच सकारात्मक उत्तर. महायुतीतलं विधान परिषदेचं आता तुम्हाला मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मी सांगतो 1-2 दिवसामध्ये हा विषय संपेल. जवळपास महायुतीचं जे जागा वाटपाचं सूत्र जवळपास 1-2 दिवसात पूर्ण होईल आणि महायुती म्हणूनच निवडणूक होईल आणि महायुती पूर्ण जागा जिंकेल. आमचं जवळपास ॲग्रीमेंट झालेलं आहे. फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे आणि NCPने आम्हाला पुण्याची जागा मागितलेली आहे. त्यामुळे या 2च गोष्टींवर आमचं अडलं आहे, जे आम्ही सोडवून घेऊ. आता काही कठीण नाही, कठीण पेपर संपला आहे, सोपा पेपर बाकी आहे. टिकमार्क करायचा आहे, टिकमार्क झाल्याबरोबर विषय संपला.